हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आता चाललो आता लंच आणलं. आता जेवून मग मी घनसोलीला जाणार आहे. साईडवरती थोडं काम आहे. पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. हो गाईज, यांना कामच नाही आहेत, यांना काहीच कामं नाही आहेत, नुसतं फिरतायत. गाईज आता मी निघालो घनसोलीला. जेवण वगैरे झालं आहे. आता 14 तारखेला या वापस आपण. गाईज आता पोचलो मी घनसोलीला. दाखवतो मला घनसोली. बघा गाईज, इथून सरळ चालत 15-20 मिनिटाचा रस्ता आहे. बघा इथं मस्त बसायला जागा आहे मस्त. इथून सरळ मी हे बघा इथून सरळ साईडवरती जातो गाईज रस्ता. हे बघा हा सेक्टर 5 आहे सर्कल. इथून सरळ पुढे जायचं. गाईज आता मी पोचेन साईडवरती 5 मिनिटामध्ये. पुढं कंटिन्यू करू साईडवरती गेल्यावर. गाईज आता घनसोलीला आलो होतो तर इथं मॅच चालू आहे बघा. त्यांच्या काळामध्ये एकमेका भागासाठी अक्षरशः गोलंदाज खेळायला बोलायचे. एकूण गावाने मॅच हारलं तर जीवाला लागायचं आणि त्या देखील गाडीचं महत्व आज 40+ प्रत्येक गलमेवाडी संघाला आपण तयार राहायचो. याच्या आशयाचं चेंडू करायला आपण आपल्या लगेच मागण्या दुसऱ्या. हे बघा गाईच केवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत. आता इथं समोरच माझी साईट आहे घनसोली. इथं रस्त्याचं पण काम चालू आहे. गाईच हे बघ ही साईट आहे आमची. गाईच आता चालू आहे मी 23 माळ्यावरती. इकडं ऑफिस आहे वरती बघा. आता लिफ्ट येते. गाईच आता मी साईडवरून निघालो आहे. आता जातो आहे ठाणा स्टेशनला साईडवरती. पुढे कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. काय विचारू की टकली पडल्यावर काय लावायचं मग ते सांग ना तुला. तुला माहिती आहे का हे काय टकली पडल्यावर काय लावायचं म्हणजे टकली पडलं तुला लावा माहिती आहे काय? येत ना तुला? हा मराठी येत ना? हे बोलो याला बोलो. हा साईड पार्क इथे जाऊ ना. हो गाईज, हा आमचे शेट आहे ते. हो हे आमचे शेट. इथं कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांचा. इथं कंपनीत कामं भेटतात त्यांना. काय करा पैसे देत ना आम्हाला. हा पगार बिगार. काय आता मी चाललोय समोसा खायला. भूक लागली म्हणून जरा बघतो समोसा कुठे भेटतो. चला मला दाखवतो. हो इथं काय आता आम्ही चाललोय मित्राला भेटायला माझीवड्याला.